हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मसराची भाजी बनवते मी. अख्खा मसूर, जो अख्खा मसूर असतोय ना आपला काळा अख्खा मसूर, तर त्याची भाजी बनवते गावाकडच्या पद्धतीनं. तर इथं मी ना एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तो लांब साईड कट करून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लालसर पद्धतीने भाजून घ्यायचा तव्यावर. हे बघा, असं मस्त लालसर भाजून घ्यायचं. मसाला बनवण्यासाठी खूप छान लागते मसराची भाजी. आपल्याला जेव्हा भाजीला काही नसलं तर रात्रभर भिजवत ठेवायचे आणि सकाळी मसराची भाजी बनवायची. पटकन होतो, शिजतो पटकन, परत खूप छान लागतो. तर इथं मी एक छोटी वाटी खोबरा किस घेतलेला आहे. तो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे लालसर. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथं मी ना वाटण तयार करणार आहे ना, तर त्यासाठी इथं मी धने घेतले थोडेसे, 1 चम्मच, कोथिंबीरीच्या काड्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या. हे सर्व आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. खूप छान रेसिपी आहे. भाकरीसोबत ते खूप छान लागतं. एक अर्धा टोमॅटो पण कट करून टाकलेला आहे मी. तो पण याच्यातच आपल्याला नॉर्मल हलकासा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर मी इथं एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, ती पण भाजून घ्यायची. याच्याऐवजी भाजकी डाळ पण वापरू शकता किंवा मग बेसन पीठही वापरू शकता. असं भाजून घ्यायचं बेसन पिठाला. तर इथं मी हरभऱ्याची डाळच थोडंसं तेल टाकून भाजून घेते. आणि हे सर्व आपल्याला मिश्रण मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं. एकदम बारीक वाटण करायचं याचं ग्रेव्हीसारखं. हे बघा, इथं असं मस्त बारीक वाटण करून घ्यायचं. आता इथं मी भाजीला फोडणी देते, तर त्यासाठी मी 2-2.5-3 पळ्या तेल टाकले. तेल गरम होऊ द्यायचं. गॅस ना मीडियमच ठेवायचा सुरुवातीला. एक तेजपत्ता आणि एक दालचिनी हे आपल्याला तेलामध्ये टाकायचं फोडणी देताना. किंवा तुम्ही याच्यात मसाल्यात पण वापरू शकतात. आणि इथं मी घरगुती माझे मसाले वापरलेले: कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि सब्जी मसाला वगैरे. ते टाकायचं आणि परतून घ्यायचं. आणि इथं मी अख्खा मसूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेला, त्याच्यानंतर अख्खा मसूर पण याच्यात टाकायचा आणि 2 मिनिटं परतून घ्यायचं. आणि जे आपण हे वाटण काढलेलं होतं ना, ते वाटण टाकायचं आणि परत 2 मिनिटं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. अख्ख्या मसुराचं कालवण, कोणी कालवण म्हणतंय, कोणी आमटी म्हणतंय. खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत. आणि आपल्याला जसं आपल्याला घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं, खूप सारी कोथिंबीर, आणि 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आणि मग नंतर स्लो गॅसवर शिजू द्यायची 5 मिनटं. म्हणजे मग छानशी अशी आपली नॅचरल तरी येते मस्त भाजीला स्लो गॅसवर. तर हे बघा, इथं मस्त अशी तरी यायला लागली. हे बघा कशी छानशी अशी मस्त तरी. आणि मसूर परत पटकन शिजतो, डाळ पण आणि अख्खा मसूर पण पटकन शिजतो. अगोदर शिजू घालायची किंवा कुकरमध्ये शिजवायची गरज पडत नाही त्याला. रात्रभर भिजवत घातलं ना की फोडणीत असा भाजीत पटकन शिजतोय. तर तयार येतं आपली अख्खा मसराची भाजी.